शिर्डीतल्या साई संस्थांच्या भोजनालयामधील मोफत जेवण बंद करा अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे। देशातील सगळेच भिकारी शिर्डीमध्ये गोळा झालेत असं देखील सुजय विखे म्हणाले। तर शिर्डीमध्ये साई भक्तांना मोफत जेवण निरंतर सुरूच राहील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। सुजय विखेंच्या बोलण्यामुळे भावना दुखावल्या हे मान्य करतो असं देखील विखे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान माजी खासदार सुजय विखे आपल्या वक्तव्यावर ठाम असून कुठल्याही साई भक्ताला हिनवलं नसल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय। सदरामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे। आणि ग्रामस्थांसमवेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार। भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे, शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे। आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील। त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो, मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडे भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला जर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता। साई भक्तांना हिनवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहेत। भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे। कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतं आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही, तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार। संस्थांना जगभरातून येऊन लोक एक श्रद्धेपोटी अनेक कोट्यावधीची देणगी सुद्धा देतात। आणि त्या संस्थांनी जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला, येणारा भाविक कोण असतो? रोज जेवायला येणारा भाविक हा काय आंध्रामधून येऊन दुपारचं जेवण्यासाठी इथं येत नसेल। म्हणून हे अन्नदान चांगलं काम आहे। देशातला किंवा महाराष्ट्रातला भिकारी येऊन तिथं जेवतो आणि जेवण्यासाठी तो तिथं येतो असं म्हणणं हे साई भक्तांचा सुद्धा अपमान ठरू शकतो।